विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाचं पहिलं प्रकरण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पाठाचा आपण व्हिडिओ स्लाइड्सच्या माध्यमातून अभ्यास केला. या पाठामध्ये काय बरं आहे बघा, काय काय अभ्यासलं आहे. इतिहास लेखनाची परंपरा, त्यानंतर आपण अभ्यासलं ते म्हणजे आधुनिक इतिहास लेखन. यामध्ये आपण इतिहास लेखनाची आणि इतिहास संशोधनाची वैशिष्ट्य पाहिली. यानंतर युरोपातल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास कसा झाला आणि त्यातून इतिहास लेखन कसं केलं हे आपण पाहिलं. आणि त्याचबरोबर काही महत्त्वाचे विचारवंत आणि विचारप्रणाली यांचा आपण अभ्यास केला. अभ्यास तर झाला आहे, आता उजळणी करणं आवश्यक आहे. ही उजळणी आपण प्रश्नोत्तराच्या रूपात आता या ठिकाणी करणार आहोत. बघा, तुमच्या पेपर पॅटर्नमधला पहिला प्रश्न, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधानं पूर्ण करा. हा प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचा आहे. या प्रश्नाचे नमुने किंवा उदाहरणं आपण या ठिकाणी पाहूया. इथे बघा की पहिलाच विधान आहे ते म्हणजे आधुनिक इतिहास लेखनाचा जनक डॅश यास म्हणता येईल. आणि ऑप्शन्स आहेत, पर्याय आहेत व्हॉल्टेअर, रेने देकार्त, लिओपोल्ड वॉन रँके आणि कार्ल मार्क्स. दुसरा प्रश्न आहे, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला. पर्याय आहे कार्ल मार्क्स, मायकेल फुको, लुसिओ फेबर आणि व्हॉल्टेअर. तिसरा प्रश्न आहे, द्वंद्ववादी विचारप्रणाली डॅश याने मांडली. पर्याय अ व्हॉल्टेअर, ब रेने देकार्त, क जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, ड कार्ल मार्क्स. चौथा प्रश्न आहे, 20व्या शतकात फ्रान्समध्ये उदयाला आलेल्या डॅशमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. पर्याय आहे अ ॲनल्स प्रणाली, ब द्वंद्ववादी विचारसरणी, क स्त्रीवाद, ड मार्क्सवाद. पाचवा, वर्गसंघर्षाचा इतिहास डॅश याने मांडला. पर्याय आहे कार्ल मार्क्स, ब मायकेल फुको, क लुसिओ फेबर, ड व्हॉल्टेअर. ही सगळी विधानं तुम्ही पूर्ण करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट करा की ही व्हिडिओ पॉज करा, पेपर आणि पेन घ्या आणि प्रत्येक विधान हे लिहून काढा आणि त्याचं अचूक उत्तर लिहिण्याचा तुम्ही प्रयत्न करा. पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 1. यामध्ये बघा की यामध्ये वेगवेगळे संच दिलेले असतील, त्यामध्ये जोड्या दिलेल्या आहेत आणि यापैकी एक जोडी चुकीची आहे, बाकी 3 बरोबर आहे. तर ती चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची आहे आणि ती त्या ठिकाणी नमूद करायची आहे. सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, पहिला संच आहे. 1. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, रिझन इन हिस्ट्री. 2. लिओपोल्ड वॉन रँके, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. 3. हेरोडोटस, द हिस्ट्रीज. आणि 4. कार्ल मार्क्स, डिस्कोर्स ऑन द मेथड. दुसरा संच आहे, रेने देकार्त, आधुनिक इतिहासाचा जनक. 2. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, द्वंद्ववादी विचारसरणी. 3. मायकेल फुको, ज्ञानाचे पुरातत्व. 4. कार्ल मार्क्स, वर्गसंघर्षाचा इतिहास. तिसरा संच आहे, 1. वैज्ञानिक संशोधन प्रायोगिक पद्धती. 2. आधुनिक इतिहास लेखन शास्त्रशुद्ध पद्धती. 3. गॉटिंगेन विद्यापीठ, इतिहास विषयाला स्वतंत्र स्थान. 4. ॲनल्स प्रणाली, ब्रिटिश इतिहासकार. यातल्या चुकीच्या जोड्या ओळखायच्या आणि त्या ठिकाणी नमूद करायच्या आहेत. तर चला करा सुरुवात. व्हिडिओ पॉज करा आणि त्यानंतर आता बघा याची उत्तरं काय आहेत ती. ही उत्तरं तुम्ही लिहिलेल्या उत्तराशी पडताळून पहा, तपासून पहा. नंतर आपण पुढील प्रश्न प्रकाराचा विचार करणार आहोत. प्रश्न दुसरा, टिपा लिहा. यामध्ये बघा 2 टिपा या ठिकाणी दिलेल्या आहेत.
एक म्हणजे द्वंद्ववाद आणि दुसरी म्हणजे ॲनल्स प्रणाली. टिपा लिहिताना आपण किमान 2 ते 4 मुद्द्यांचा विचार करायचा आहे. या ठिकाणी बघा कशा पद्धतीने हे प्रश्न उत्तर सोडवलेलं आहे. 1. हेगेल विचारसरणी द्वंद्ववाद म्हणून ओळखली जाते. 2. हेगेलच्या मते मानवी मनाला आकलन होण्यासाठी कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारात करावी लागते. उदाहरणार्थ खरे खोटे, चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद असे म्हणतात. मुद्दा क्रमांक 3. या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. या दोन्ही सिद्धांतांच्या तर्काधिष्ठित उहापोहानंतर या दोहोंचे सार ज्यात सामावले आहे अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते. आता यानंतर व्हिडिओ पॉज करा आणि त्यानंतर पुढील दोन्हीही प्रश्नांची तयारी करा, सराव करा, परत एकदा लिहून काढा आणि उत्तर पडताळून बघा. तुम्हाला लक्षात येईल की तुमची प्रगती किती झाली आहे ती. या स्लाईडमध्येही टिपा लिहा. या 2 टिपा आहेत. यामध्ये प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण याच्यावर तुम्हाला टीकात्मक स्पष्टीकरण करायचं आहे. आणि 4थी टीप आहे इतिहासकार. यामध्ये बघा की 3ऱ्यामध्ये 2 मुद्दे आहेत तर 4थ्यामध्ये 3 मुद्दे आहेत. व्यवस्थित नीट काळजीपूर्वक हे मुद्दे अभ्यासा. या टिपांची परत परत उजळणी करा. शक्य झाल्यास लक्षात ठेवा, लिहून काढा आणि त्याचा सराव करा. यानंतरचा पुढचा प्रश्न प्रकार आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. यामध्ये एक विधान दिलेले असतं आणि ते विधान तुम्हाला सकारण स्पष्ट करायचं असतं. बघा की या प्रश्नाचं उत्तर लिहिताना कसं लिहायचं, तर सर्वप्रथम त्याचं विधान लिहायचं, त्याच्यापुढे कारण असं नमूद करायचं आणि सकारण स्पष्टीकरणाचे 2 ते 4 मुद्दे या ठिकाणी उत्तरामध्ये नमूद करावे लागतील. या ठिकाणी उदाहरणादाखल 2 प्रश्न तुमच्या समोर आहेत. यातला पहिला प्रश्न म्हणजे इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते. आता हे लिहिताना याचं उत्तर कसं लिहिणार तुम्ही, तर पहिलं म्हणजे इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते कारण. विधान पूर्ण लिहिलं. त्यानंतर त्याचे मुद्दे पहा. 1. इतिहासातील घटना या घडून गेलेल्या असतात. मुद्दा क्रमांक 2. घडून गेलेल्या घटनांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो. मुद्दा क्रमांक 3. त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही. आणि मुद्दा क्रमांक 4. इतिहास संशोधनामध्ये सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे व ते सिद्ध करणे शक्य नसते. अशा 4 मुद्द्यांच्या आधारे आपण हे विधान सकारण स्पष्ट केलेलं आहे. पुढचं विधान बघा. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. परत एकदा हे विधान पूर्ण लिहिलं आणि त्याचं 2 मुद्द्यांमध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे. व्हिडिओ पॉज करून हे स्पष्टीकरण नीट अभ्यासा. या स्लाईडमध्येही 2 अशाच प्रकारचे प्रश्न आहेत. विधानं सकारण स्पष्ट करा. याचा 3रा प्रश्न आहे फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले जाते. अर्थात हा प्रश्न तुमच्या स्वाध्यायातला आहे. आणि 4था प्रश्न हा व्हॉल्टेअर यास आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हटले जाते. व्हिडिओ पॉज करून या दोन्ही प्रश्नांची उत्तरं किंवा या दोन्ही विधानांची सकारण उत्तरं ही पहा, ती लिहून काढा, पाठांतर करा आणि परत एकदा त्याचा लेखन सराव करा. यापुढील प्रश्न आहे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. हा प्रश्न हा वेगवेगळ्या स्वरूपात विचारला जातो. संकल्पना चित्र पूर्ण करा, कालरेषा पूर्ण करा, तक्ता पूर्ण करा, ओघतक्ता पूर्ण करा, अशा स्वरूपात हा प्रश्न विचारला जाईल. या ठिकाणी बघा की पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. इतिहास संशोधनास सहाय्यभूत ज्ञानशाखा. बघा की इतिहास संशोधनास ज्या सहाय्यभूत ज्ञानशाखा आहेत त्यांचा एक संकल्पना तक्ता मी यापूर्वीच दिलेला होता. तो नीट परत एकदा अभ्यासा आणि त्यानंतर त्यापैकी कोणत्याही 4 ज्ञानशाखा या ठिकाणी नमूद करा. बघा
या स्लाईडमध्येही असाच प्रश्न आहे, युरोपातील महत्त्वाचे विचारवंत. तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या स्वाध्यायामध्ये हा प्रश्न आहे. यामध्ये काय करायचं आहे, तर असे प्रश्न सोडवताना प्रथम पेनाने दिलेला आकृतिबंध आखून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये विचारलेली नावं किंवा माहिती लिहायची आहेत. आता या प्रश्नामध्ये युरोपातले कोणतेही 4 विचारवंत तुम्ही लिहू शकता. हाच प्रश्न तक्ता पूर्ण करा अशा स्वरूपात सुद्धा विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी 2 उदाहरणं आहेत. एका तक्त्यामध्ये, एका टेबलमध्ये ग्रंथ आणि ग्रंथकार आणि दुसऱ्या टेबलमध्ये व्यक्ती आणि वैशिष्ट्ये असे लिहिलेले आहे. यामध्ये काही गाळांतर आहेत, तर या गाळांतराच्या जागी तुम्हाला योग्य ती माहिती नमूद करायची आहे. उदाहरणच घ्यायचं झालं तर बघा, हिस्ट्री या ग्रंथाचा लेखक कोण आहे, तर हिरोडोटस. रेने देकार्त याने लिहिलेला ग्रंथ कोणता, तो तिथे मेन्शन करायचा आहे. दास कॅपिटल, कार्ल मार्क्स हा ग्रंथकार आहे. आणि द आर्किओलॉजी ऑफ नॉलेज किंवा ज्ञानाचं पुरातत्व असं मायकेल फुको याचा ग्रंथ आहे. तर या ठिकाणी त्या ग्रंथाचं नाव हे नमूद करायचं आहे. पुढील तक्ताही अशाच प्रकारे पूर्ण करायचं आहे. व्हॉल्टेअर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक, त्यानंतर सीमा द बोवा स्त्रीवादी इतिहासाची सुरुवात, मायकेल फुको ज्ञानाचे पुरातत्व आणि कार्ल मार्क्स वर्गसंघर्षाचा सिद्धांत. असा तक्ता पूर्ण करा आणि त्याची उजळणी करा. यानंतर पुढील प्रश्न हा दीर्घोत्तरी स्वरूपाचा आहे. तो म्हणजे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. या प्रश्नाला 3 गुण आहेत आणि या प्रश्नाची तयारी करताना साधारणतः पाठ्यपुस्तकातल्या स्वाध्यायातले जे प्रश्न आहेत त्यांच्यावर भर द्या. आता उदाहरणादाखल आपण काही प्रश्न घेऊया. पहिला प्रश्न आहे, कार्ल मार्क्स याचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. लक्षात घ्या की या प्रश्नांची जर उत्तरं लिहायची असतील किंवा याचा सराव करायचा असेल तर त्याची एक विशिष्ट पद्धत आहे. यामध्ये सुरुवातीला 1 ते 2 ओळीमध्ये त्याची प्रस्तावना लिहायची आणि त्यानंतर त्याचे मुद्दे हे स्पष्ट करायचे. आता या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कसं लिहिणार, एक उदाहरण या ठिकाणी मी तुम्हाला देतो की कार्ल मार्क्स याचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करताना सुरुवातीला प्रस्तावना ती कशी लिहिली आहे पहा. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. मार्क्सने आपल्या दास कॅपिटल या ग्रंथात वर्ग सिद्धांताचा पुढील सिद्धांत मांडला. मुद्दा क्रमांक 1, माणसांमधील नातेसंबंध त्याच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनाच्या स्वरूपावर आणि मालकीवर अवलंबून असतात. यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाही. त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभाजन होऊन वर्गसंघर्ष निर्माण होतो. आणि शेवटचा आणि तिसरा मुद्दा आहे, मानवी इतिहास अशा वर्गसंघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादनाची साधने असतात तो वर्ग इतर वर्गांचे शोषण करतो. तर अशा प्रकारे प्रस्तावना आणि मुद्दे यांच्या स्वरूपात हे उत्तर आपण तयार केलेलं आहे. दीर्घोत्तरी प्रश्नांची उत्तर लिहिताना आपल्या लक्षात येईल की त्या ठिकाणी 3 ते 6 मुद्द्यांमध्ये हे उत्तर लिहायचं आहे. या ठिकाणी आणखी एक प्रश्न पहा. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती? या प्रश्नाचं उत्तर मुख्य मुद्दे आणि उपमुद्दे अशा स्वरूपात मांडलं गेलेलं आहे. आता यामध्ये बघा की शास्त्रशुद्ध पद्धती, मानव केंद्रित प्रश्न, इतिहासाची तर्कसुसंगत मांडणी आणि भूतकाळातील कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध हे मुख्य मुद्दे आणि त्याचे वेगवेगळे उपमुद्द्यांच्या आधारे स्पष्टीकरण केलेलं आहे. नीट अभ्यासा आणि उजळणी करा. तिसरा प्रश्न आहे, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? या ठिकाणी बघा की सुरुवातीला 2 वाक्यांमध्ये या प्रश्नाची प्रस्तावना केलेली आहे. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना.
सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर मुख्य मुद्द्यांचं स्पष्टीकरण केलेलं आहे 3 मुद्द्यांच्या आधारे. पहिला मुद्दा आहे स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबरच इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. दुसरा मुद्दा, नंतरच्या काळात स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. आणि तिसरा मुद्दा, 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग म्हणून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेला. अशा पद्धतीने 3 मुद्द्यांच्या आधारे आपण या सविस्तर प्रश्नाचं उत्तर स्पष्ट केलेलं आहे. या उजळणी मालिकेतला शेवटचा प्रश्न, लिओपोल्ड वॉन रँके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. बघा, थोडक्यात प्रस्तावना. लिओपोल्ड वॉन रँके बर्लिन विद्यापीठातील विचारवंत असून 19व्या शतकातील इतिहास लेखन पद्धतीवर त्यांच्या विचारांचा प्रभाव होता. आणि याचं उत्तर 6 मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट केलेलं आहे. 1. इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी हे रँके यांनी सांगितले. 2. मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे यावर त्यांचा भर होता. मुद्दा क्रमांक 3. ऐतिहासिक घटनांची संबंधित असलेले सर्व प्रकारचे कागदपत्र आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. मुद्दा क्रमांक 4. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे असा त्यांचा विश्वास होता. मुद्दा क्रमांक 5. त्यांनी इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर टीका केली. आणि मुद्दा क्रमांक 6. लिओपोल्ड वॉन रँके यांनी जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. तर अशा प्रकारे वस्तुनिष्ठ, लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी प्रश्नांचा व्यवस्थित सराव करा. पाठ्यपुस्तकातले जे प्रश्न आहेत ते परत एकदा वाचा, ते प्रश्न लिहा, त्याची उत्तरं तयार करा, त्याचा सराव करा आणि त्याचं पुनर्लेखन करा. अशाने तुमचा अभ्यास परफेक्ट होऊन जाईल. थँक्यू.